ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बॅनर वॉर सुरू झाला आहे। काल सावंतवाडीमध्ये विकास किंवा बदल हवा असेल तर नवीन आमदार अशा आशयाचा बॅनर लागला होता। त्यानंतर आज सकाळी कणकवलीमध्ये लागलेल्या बॅनरची चर्चा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात केली जात आहे। कणकवली तालुक्यामध्ये तो येतोय घराणेशाहीला सर्वसामान्यांची ताकद दाखवण्यासाठी अशा आशयाचा बॅनर आहे आणि खाली कणकवली विधानसभा आणि मशाल चिन्हासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे। खरं तर हा बॅनर कोणी लिहिला याबाबत अजूनही काही उकल होत नसली तरी तो येतोय घराणेशाहीला सर्वसामान्यांची ताकद दाखवण्यासाठी याचा अर्थ असा होतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे येथील या गटामध्ये दोन जे गट पडले आहेत त्यावरून हा बॅनर लावण्यात आलेला आहे। कारण या कणकवली विधानसभा मतदार आमदार वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक हे संभाव्य उमेदवार असल्याचं बोललं जात आहे आणि वैभव नाईक त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं समजलं जात आहे। त्यावरूनच दुसरा जो गट आहे तो याबद्दल नाराज आहे आणि त्यांनीच हा बॅनर लावल्याची चर्चा सध्या कणकवलीमध्ये जोरदार रंगू लागलेली आहे। हा बॅनर लागल्यानंतर या चर्चांना जसा ऊत आला त्याचबरोबर ताबडतोब कणकवली नगरपंचायतीने हे बॅनर काढून टाकलेले आहेत। मात्र सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॅनरवर रंगले आणि प्रत्येक बॅनरमधून आपल्याला जे हवं आहे ते या बॅनरवरून व्यक्त केले जाते। आता कणकवलीवासी ना तो येतोय म्हणजे नेमका कोण येतोय याची उत्सुकता लागलेली आहे। महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।